एक महत्त्वाची बातमी, कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातल्या उदगावात अजूनही मतदान सुरूच आहे। 7:30 वाजले तरी मतदान केंद्राबाहेर रांगा दिसतायत। आणखी 1 तास हे मतदान सुरू राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ गट आणि उदगाव पंचायत समिती गट शनिवारी आज मतदान होत आहे। उदगावमध्ये 12 मतदान केंद्र असून या ठिकाणी 12,000 मतदार आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। शेखर, किती लांब रांग आहे आणि अजूनही रांगेमध्ये मतदार उभे दिसतायत? कस्तुरी बरोबर आहे, आपण ही रांग पाहतोय सायंकाळची 7:30 वाजताची आहे। अद्यापही मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत ते या गावामध्ये पाहायला मिळतात। शिरोळ तालुक्यातलं हे उदगाव गाव आहे, ज्या गावाचं मतदान जे आहे ते 12,000 इतकं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरूच आहे। जवळपास अजूनही 1 तास या सगळ्या मतदान प्रक्रिया होण्यासाठी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आपल्याला माहिती आहे, कोल्हापूर जिल्हा सर्वाधिक दरवर्षीच मतदान त्या ठिकाणी होत असतं। आज दुपारी 3:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये जवळपास 59% इतकं मतदान जे ते झालेलं आहे। अजूनही 2 तासाची आकडेवारी जी आहे ती अधिकृत मिळाली नसली तरी जवळपास 74%हून अधिक मतदान जे या निवडणुकीमध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्याचं हे उदाहरण आपण शिरोळ तालुक्यातल्या उदगाव इथं पाहतोय। अजूनही रांगा लावून लोक मतदान करतायत। अजून आणखीन 1 तास या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच अधिकृतरित्या इथलं मतदान प्रक्रिया जे ते पूर्ण होणार आहे। बरं, धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।